झालं काल इथं, काय प्रकार घडला? तुमचं नाव सांगा. सुजाता बाबासू पाटील. काय झालं इथं काल? ती सगळीजण तिकडून आली होती आणि त्यांच्या बरोबर हातेरी होती. आम्हाला त्यांनी शिवेगाळ केली. काय काय घेऊन आले होते ते? सुरो होतं, दानकी होती, ठिक्यात सगळं सामान होतं, गण होतं, सगळं आणलं होतं ना. आम्ही जवळ गेले की आम्हाला त्यांनी धक्काबुक्की केली. म्हणजे तुम्हाला मारहाण केली? हा, केली. कोणाला मारलं? सासूबाईंना ढकलून दिलं, गळ्यातली पण तोडली, नेली. म्हणजे गळ्यातली पोत तुमच्या तोडून नेली? कोणी नेली ती? त्या पोरांनी. म्हणजे तुम्ही ओळखता का त्यांना? नाही, तोंड बांधून आली होती ती. तोंड बांधून आली होती. तोंड बांधून येऊन तुम्हाला मारहाण केली. आजी तुम्हाला पण मारहाण झाली का? मला ढकलून दिलं. या आजी आहेत आपल्या बरोबर, यांचं जवळपास 80 वय असेल. तर तुम्हाला पण मारहाण केली? मला ढकलून दिलं. परत हातेरी घेऊन आली होती. किती लोक होते? लय होते, 10-15 होते की. त्यात तुमच्या ओळखीचं होतं का कोण? नाही, ओळखीच नव्हते. कशावर वाद आहे तुमचा? आमचा वाद ते म्हणते ते आमचंच करते ती. मग कोण होतं ते तुमचं म्हणणारे? ती म्हणणारी नव्हतीच की, आता ती दुसरीच होती पोरं. बाहेर गावची माणसं आणून इथं मारहाण झाली एकंदरीत सगळ्यांना? बाहेर गावची होते, इथले नव्हते? इथले पोरं नव्हती, तोंड बांधून आलेली होती ना. तुम्हाला काय शिव्या दिल्या का त्यांनी? मग काय ढकलून दिलं. ढकलून दिलं का? मग इथलं तुमच्या ओळखीचं कोण होतं ह्याच्यामध्ये? इथली भाऊकीतली 4 जण होते. कोण काय नाव होते? गजानन एकनाथ नरोटे, वसंत पंढरीनाथ नरोटे, इलास पंढरीनाथ नरोटे, दत्तू एकनाथ नरोटे. गजानन एकनाथ नरोटे हे ग्रामपंचायत सदस्य आहे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचा. अजित पवार गटाचे. म्हणजे त्यांनी इकडे येऊन